तुम्ही जर फर्स्ट टाईम केक बनवणार असाल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत मैद्याशिवाय गव्हाच्या पिठाचा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण केकची पूर्वतयारी करूयात. जर तुमच्याकडे चोको चिप्स असतील तर तुम्ही त्याचा वापर करा आणि ते नसतील तर डेअरी मिल्क या ठिकाणी तुम्ही तुकड्यांमध्ये कट करून घेतलं तरी चालेल. या ठिकाणी 1/4 कप चॉकलेट मी घेतलेलं आहे. याला 1 टीस्पून आपण गव्हाचं पीठ लावून घेतले. आता हे बाजूला ठेवूयात. आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवणार आहोत, त्या भांड्याच्या आकाराचा बटर पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी राउंड शेप मी केकचा टिन घेतलेला आहे. त्या आकाराचा बटर पेपर मी कट करून घेतला आहे. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. हे सर्व आपण चाळणीने चांगलं चाळून घेतलंय. यानंतर मिक्सर जारमध्ये 2 पिकलेली केळी बारीक तुकडे करून टाकायचे. यामध्ये 3/4 कप आपल्याला साखर घ्यायची आहे, अर्धा कप तेल घ्यायचं आहे, 1 टीस्पून आपण व्हॅनिला एसेन्सचा वापर करणार आहोत आणि आपण हे सर्व मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेणार आहोत. आता या मिश्रणामध्येच आपण 1/4 कप दूध घालणार आहोत आणि परत एकदा मिक्सर फिरवून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपले वेट इन्ग्रेडियंट्स तयार झालेले आहेत. गॅसचं जे मोठं बर्नर असतं त्यावरती आता आपण पातेलं प्रीहीट करायला ठेवूयात. गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम लो ठेवायची आहे. मिक्सर जारमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. कट अँड फोल्ड मेथडने सर्व गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने तुम्ही मिक्स करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी मिक्सिंग ब्लेंडरचा देखील वापर करू शकता. आपल्याला हे बॅटर रिबन लाईक कन्सिस्टन्सीचं हवं आहे, तर या ठिकाणी मी 1/4 कप दूध परत एकदा ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर 3 टेबलस्पून दूध मला या ठिकाणी लागले. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळ-जवळ 3/4 कप दूध या ठिकाणी मी वापरलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले चोको चिप्स मिक्स केलेत. हे मिक्स केल्यानंतर हे जे बॅटर आहे हे आपण केकच्या टिनमध्ये टाकून घेतलंय आणि हा टिन जो आहे चांगला टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. यानंतर डेकोरेशनसाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मी काजूचा वापर केलेला आहे. टुटी फ्रुटी वापरली तरी देखील चालेल. प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये आता आपण हा केकचा टिन ठेवून देणार आहोत आणि हा केक आपण मंद आचेवरती बेक करून घेणार आहोत. यावरती झाकण ठेवायचे आणि त्यासोबतच काहीतरी जड एखादी वस्तू, खलबत्ता किंवा पाण्याने भरलेलं एखादं पातेलं तुम्ही यावरती ठेवू शकता. 45 ते 50 मिनिटानंतर केकचा एक छान सुगंध दरवळायला सुरुवात होते. यानंतर समजायचे की आपला केक बेक व्हायला सुरुवात झाली आहे. वरचा लेयर जो आहे पूर्ण ब्राउनिश कलरचा झाला की समजायचं की केक पूर्ण बेक झालेला आहे. टूथपिकनी आपण तो चेक करायचा आहे. जर टूथपिक क्लीन निघाली तर संपूर्ण केक हा बेक झालेला आहे. यानंतर केक चांगला थंड होऊ द्यायचा आहे. 2 ते 3 तासानंतर हा केक कट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपला या ठिकाणी गव्हाचा हेल्दी केक तयार झालेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.